नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण या ठिकाणी डिकोडिंग करणार आहोत अर्थव्यवस्थेचं। मित्रांनो, नुकतीच आता आपली संयुक्त गट ब आणि गट क ची परीक्षा झाली। आता तुम्ही मेनच्या प्रिपरेशनला लागला असाल, मग त्यामध्ये आपला हा अर्थव्यवस्था हा विषय आहे। तर तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पूर्वपेक्षा मेनची परीक्षा जी आहे ती वेगळी असते का, याचा सिलेबस आता बदललेला आहे, तर याच्या संदर्भात कोणती स्ट्रॅटेजी असायला हवी या संदर्भात आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत। तर मित्रांनो, आपली जी मेनची एक्झाम जी असेल तर ती जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये असेल। महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा, तर याची डेट सांगितलेली आहे आपल्याला 2 सप्टेंबर 2023 मध्ये। त्याच्यानंतर आपली जी दुसरी परीक्षा असेल गट क ची परीक्षा, तर ही सांगितली आपल्याला 9 सप्टेंबर 2023 मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, तर जवळपास ब आणि क याचे जे काही पेपर्स आहेत मेनचे ते वेगवेगळे असतील। 2 सप्टेंबरला याचे 2 पेपर असण्याची शक्यता आहे, त्यानुसार या ठिकाणी इथे नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला माहीतच आता ही सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे, तर या हिशोबाने आपला जो काही पहिला पेपर असेल हा तर नक्कीच सारखा असेल सगळ्यांसाठी, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। तर हा आपला लँग्वेजचा पेपर आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला हा तुमचा मेनचा पेपर दिसतो जो सेकंड पेपर आहे। तर या सेकंड पेपरमध्ये बघा आपल्याला काय काय सांगितलेलं आहे। इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा आपला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे। आणि जर आपण या ठिकाणी पूर्व परीक्षेचा आपण अर्थशास्त्र अँगलनी जर बघितलं, कारण की या ठिकाणी आपल्याला हा आधी डिफरन्स समजून घ्यायचा आहे की पूर्व परीक्षेमध्ये असणारा अर्थव्यवस्था आणि मुख्य परीक्षेमध्ये असणारा अर्थव्यवस्था याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे याची स्ट्रॅटेजी बनवता येईल। तर या ठिकाणी बघा, अर्थव्यवस्था जर तुम्ही प्रीच्या अँगलनी जर बघितलं तर याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आहेत। एक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि एक आहे शासकीय अर्थव्यवस्था। तर भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेहमी तुम्हाला जास्त प्रश्न आलेले आहेत, 10-11, आणि शासकीय अर्थव्यवस्थेवरती जवळपास 5-6 प्रश्न आले। आणि यावर्षी 2023 मध्ये जवळपास शासकीय अर्थव्यवस्थेवरती 6 प्रश्न आले। तर हा सेम ट्रेंडिंग तुम्हाला पूर्व गट ब आणि पूर्व गट क दोन्ही परीक्षेला हा पॅटर्न आपला जवळपास सारखा आहे। मग आता या ठिकाणी बघा मेन्सला हा पॅटर्न कसा असणार आहे। तर मेन्सला इथे लक्षात घ्या की आपल्याला सब्जेक्ट किती आहेत एकूण, तर जवळपास 8 सब्जेक्ट आहे या ठिकाणी। यामध्ये जर इथे विचार केला आपला, तर हा इथे अर्थव्यवस्था हा विषय तुम्हाला इथे दिसतोय। तर मित्रांनो, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला जो काही तुम्हाला अर्थव्यवस्था विषय आहे तो 2 भागामध्ये डिवाइड आहे। एक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे आपला शासकीय अर्थव्यवस्था। परंतु मुख्य परीक्षेला जर इथे विचार केला तर हा 2 भागामध्ये या ठिकाणी इथे डिवाइड आहे। एक आहे समग्रलक्षी अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे भारतीय अर्थव्यवस्था। आता बरेच जणांना इथे प्रश्न पडला असेल की सर, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फरक काय आहे। तर आधी हा आपण या ठिकाणी इथे फरक लक्षात घेऊयात। बघा, तुम्हाला माहित आहे की आपण अर्थशास्त्र या विषयावरती आपण अभ्यास करत असतो, परंतु अर्थशास्त्र यापैकी जर आपण विचार केला तर केवळ आपल्याला अर्थव्यवस्था याचा अभ्यास आहे। या अर्थशास्त्राचे 2 भाग पडत असतात, एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक आहे आपला समग्र अर्थशास्त्र। आता या दोघांमध्ये फरक काय आहे ते लक्षात घ्या। जेव्हा तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्र जेव्हा म्हणत असता, तर याचा अर्थ हा होतो की एका व्यक्तीचा आणि पैशाचा काही संबंध आहे, जसं की त्याच्यामध्ये पुरवठा कसा आहे, मागणी कशी आहे, त्याच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत, ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणायचं। त्याला आपण मिक्रो हा शब्द इथे वापरतो, MICRO, आणि इथे आहे मॅक्रो, MACRO, मॅक्रो इकॉनॉमिक्स। आता समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा हा आपला भारत देश आहे। हा जस्ट एक ओव्हरऑल मी मॅप काढतोय। तर भारत देशाचा आणि पैशाचा संबंध काय आहे, म्हणजे याच्यामध्ये ओव्हरऑल जे काही युनिट आहे ते मोठं आहे। एका देशाचं युनिट या ठिकाणी सांगितलंय, म्हणजे देशाचा आणि पैशाचा ज्याच्यामध्ये संबंध येतो त्या मोठ्या शास्त्राला आपण काय म्हणतो, समग्र अर्थशास्त्र। मग या समग्र अर्थशास्त्रा संदर्भात देशाच्या कोणकोणत्या बाजू आहेत पैशाच्या अँगलनी, तर त्या देशाचं असणार राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर त्या देशाचा असणारा सर्वात महत्त्वाचा रोजगार, त्या देशामध्ये असणारी बेरोजगारी,
त्या देशामध्ये असणारी बँकिंग, त्या देशामध्ये असणार सरकार, तर या सगळ्या बाबीचा तुमचा या ठिकाणी अर्थव्यवस्था आणि देशाच्या संदर्भात अभ्यास आहे. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा, समग्र अर्थशास्त्र याचा उच्चार करणं खूप अवघड आहे. यासाठी आपले जे काही तज्ज्ञ आहे यांनी याचा उच्चार केलेला आहे अर्थव्यवस्था. काय उच्चार केलेला आहे? अर्थव्यवस्था. म्हणजे आपल्या या पूर्व आणि मुख्याला जो काही सिलेबस दिलेला आहे हा तुमचा सूक्ष्मचा नाही आहे, म्हणजे मिक्रो इकॉनॉमीचा तुम्हाला सिलेबस नाही. तर जो काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो आहे समग्र अर्थव्यवस्था, किंवा याला आपण समग्र अर्थशास्त्र असं म्हणतो. तर लक्षात घ्या, आपला जो काही मेनचा सिलेबस आहे ते 2 भागामध्ये डिवाइड आहे. पहिला भाग आहे आपला समग्र अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, आणि दुसरा जो काही भाग आहे तो आहे भारतीय अर्थव्यवस्था. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर दोघांमध्ये फरक काय आहे? फरक हा आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही समग्र अर्थशास्त्र जेव्हा म्हणत असता तर ओव्हरऑल संपूर्ण देशाचा या ठिकाणी इथे विचार केलाय. म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजेत देशाच्या आणि त्या व्यवस्थेबद्दल. आणि या ठिकाणी स्पेशल उल्लेख कशाचा केलेला आहे? भारताचा. म्हणजे भारताची आपल्याला शासकीय अर्थव्यवस्था माहित पाहिजेत, भारताचा आपल्याला RBI धोरण माहित पाहिजेत, भारताचा आपल्याला इन्फ्लेशन माहित पाहिजेत. तर हे दोन्ही कन्सेप्ट मुळात एकच आहे, फक्त स्पेशल भारताला रेफरन्स देण्यासाठी या ठिकाणी इथे उल्लेख वापरलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था. मग मित्रांनो हे जे काही 2 पार्ट केलेले आहेत आपल्याला मेन्सला, तर ह्या 2 मेन्स पार्टमध्ये जर आपण या ठिकाणीचा टॉपिक बघितला तर याच्यामध्ये जवळपास पहिल्या टॉपिकमध्ये अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्रामध्ये जवळपास 4 टॉपिक सांगितलेले आहेत. तर हे 4 टॉपिक कोणते आहेत बघा? समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हे झालं तुमचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट हा भारतीय अर्थव्यवस्थे संबंधित आहे, जसं की सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा सेक्टर, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. म्हणजे जवळपास या ठिकाणी तुमचे एकूण किती पॉईंट झाले असतील? 4. आणि या ठिकाणी जवळपास झालेले आहेत 9. म्हणजे 9 + 4 एकूण 13 पॉईंटचा तुम्हाला या ठिकाणी मेन्सला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, जर तुम्ही अभ्यास करत असाल सिरियसली मेन्सचा, तर या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की अर्थव्यवस्था मेन्स जी आहे आपली ती नक्कीच अवघड झालेली आहे. कारण की बघा मित्रांनो, जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे हा मुळात सिलेबस हा तुमचा गॅझेटेड परीक्षेचा तुमचा मुख्यचा सिलेबस आहे. आता बघा हा जो काही सिलेबस आहे तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी चा हा सिलेबस आहे जो मुख्य परीक्षेला इथे सांगितला जातो. आणि याच्यामध्ये असं प्रेडिक्शन आपण करू शकतो, ग्रुप बी आणि ग्रुप क च्या मुख्य परीक्षा अर्थव्यवस्थेला यामध्ये आपल्याला जवळपास 15 प्रश्न येण्याची अपेक्षा आहे. कमीत कमी, जास्त याच्यामध्ये 16-17 पण येऊ शकतात, पण कमीत कमी या जवळपास 15 प्रश्न येण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा हा सिलेबस थोडंसं इथे व्यवस्थित बघा. या पॉइंट मध्ये कोणत्याही प्रकारचं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. मग आता याचा जो काही मुद्दा आहे हा राज्यसेवेवर कसा लिंक आहे याचं तुम्हाला मी इथे एक्झाम्पल सांगतो. बघा आपण पुढे जाऊयात. हा आहे तुमचा राज्यसेवा परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये हे 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. GS4 मध्ये जर इथे विचार केला तर अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान असे हे 3 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आणि जर याचं जर आपण वेटेज जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास 85 ते 90 क्वेश्चन्स येतात, कृषीमध्ये जवळपास 20 ते 25 क्वेश्चन येत असतात, तंत्रज्ञानामध्ये जवळपास 40 प्रश्न येतात. तर हा ट्रेंडिंग तुमचा सेम आहे. जर तुम्ही जर इथे विचार केला अर्थव्यवस्थेमध्ये तर इथे सुद्धा सेम प्रकारचे पॉइंट केलेले आहेत. अर्थव्यवस्था समग्रलक्षी अर्थशास्त्र, दुसरा आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर इथे आहे 1.1 to 1.5 आणि इथे आहे 2.1 to 2.9. तर मित्रांनो हे तुमचे मुख्य परीक्षेचे पॉइंट्स आहेत जे राज्यसेवेचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता समग्रलक्षी अर्थशास्त्र, बघा हे इथे पॉइंट्स आहेत ओव्हरऑल. बघा समग्रलक्षी अर्थशास्त्र,
सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, सहकार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, म्हणजे जे काही पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी म्हणजे मी ॲज इट इज सांगतोय. जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर सिलेबस जर बघितला तर जे काही तुम्हाला पॉईंट्स या ठिकाणी इथे दिसत आहेत ते ॲज इट इज पॉईंट्स तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या ठिकाणी मुख्य परीक्षेला आहे. आणि यामध्ये आयोगाने कोणताही तीळ मात्र सुद्धा बदल केलेला नाही. म्हणजे नॉर्मली राज्यसेवेला जे क्वेश्चन्स तुम्हाला 85 ते 90 मार्काला येणार आहेत किंवा येतात तर ते तुम्हाला मुख्य परीक्षेला गट ब गट क च्या जवळपास या ठिकाणी 15 प्रश्न येणार आहेत. म्हणजे थोडंसं चॅलेंजिंग आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा सिलेबस तुम्हाला गट ब आणि गट क साठी ॲज अ रेफरन्स म्हणून वापरायचा आहे. कारण की आयोगाने या ठिकाणी फक्त पॉईंट्स दिलेले आहेत 1.1 to 1.4, नंतर आहे 2.1 to 2.9. तर त्यामुळे हे पॉईंट जे आहे याचा रेफरन्स कुठे तुम्हाला जर सापडत असेल तर हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी इथे सापडतो. म्हणून माझ्या मते जो काही तुम्हाला अभ्यास करायचा या पॉईंटच्या अँगलने करायचा आहे. आणि मित्रांनो जर या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर बरेच पॉईंट या ठिकाणी इथे रिपीट झालेले आहेत. तर या ठिकाणी ओव्हरऑल मी जवळपास जो की मुख्य परीक्षेचा जो की सिलेबस आहे राज्यसेवेचा याला इथे एकत्र केलं आणि जवळपास 10 पॉईंट्स या ठिकाणी मी इथे तयार केलेत. एकूण किती पॉईंट होतात तुमचे 13 पॉईंट होतात. तर 10 पॉईंट्स बघा कोणते असतील. समग्रलक्षी अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त 1.3 आणि 2.5 म्हणजे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा एकत्र केला आणि याला एकच नाव दिलं सार्वजनिक वित्त. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था याला सुद्धा 2 पॉईंट मध्ये कन्वर्जन केलं. 1.1, 1.5 आणि 2.8 दोन्ही पॉईंट इथे एकत्र केलेत. तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी इथे 10 पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. जसं की बँकिंग मधलं सुद्धा तुम्ही इथे बघू शकता 1.4 आणि 2.4 एकत्र केलेत. तर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर माझ्या मते राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे इकॉनॉमीच्या अँगलनी. त्याची तुम्हाला PYQ प्रॉपर बघायचे असतील त्यामुळे त्याचा तुम्हाला सिलेबस सुद्धा लक्षात घ्यायचा आहे आणि तरच तुमच्या या ठिकाणी इथे प्रिपरेशन होऊ शकते. तर मित्रांनो जर आपण या ठिकाणी जर इथे विचार केला तर पूर्व परीक्षेच्या अँगलनी जो काही सिलेबस आहे यामध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये काय फरक आहे हे आपण थोडक्यात इथे समजून घेऊयात. या ठिकाणी बघा पूर्व परीक्षेला तुम्हाला जो काही सिलेबस सांगितलेला आहे जो आपण एकंदरीत इथे म्हणू शकतो तर जवळपास 9 पॉईंट्स मध्ये या ठिकाणी इथे कव्हर अप होऊ शकतो. आणि जर या ठिकाणी केवळ जर मुख्य परीक्षेला जर इथे बघितलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी इथे 3 पॉईंट्स या ठिकाणी इथे येऊ शकतात. एक आहे सहकार, दुसरा आहे पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर मित्रांनो हे संपूर्ण जे काही पॉईंट्स आहेत हे तुमच्या मुख्य परीक्षेचे आहेत ज्याच्यामध्ये आपण कधीच मुख्य परीक्षेला या ठिकाणी टचअप केलेलं नाहीये. तर यामुळे ह्या पॉईंटचा तुम्हाला विशेष अभ्यास करावा लागेल. आणि पूर्व आणि मुख्यच्या अँगलनी समान जर पॉईंट जर बघितले तर जवळपास हे 12 पॉईंट्स आहेत. आणि या ठिकाणी तुमचा मुख्यचा हा पॉईंट इथे दिसतोय तुम्हाला हा केवळ मुख्यला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टींचा इथे अभ्यास करायचा आहे. तर थोडासा लेंदी सिलेबस आहे आपला इकॉनॉमीचा. पण मित्रांनो जर तुम्हाला राज्यसेवेचे जर PYQ चांगले जमले असतील किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने PYQ जर अभ्यास केला इकॉनॉमीच्या अँगलनी तर तुम्हाला या ठिकाणी एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग येईल आणि याच्यावर तुम्हाला नक्कीच काम करता येईल. मग आता इथे सगळ्यांचा प्रश्न हा असेल की सर रेफरन्स बुक काय असावे. तर मित्रांनो माझ्या मते जे काही तुम्ही प्रिलिमला जे काही रेफरन्स वापरले असतील तेच रेफरन्स या ठिकाणी इथे कंटिन्यू करा. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे केवळ ह्या 3 टॉपिकवरती थोडंसं चांगलं महत्त्व द्या. इथे मी आणखीन एक टॉपिक ऍड करेल. तो टॉपिक असेल तुमचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था जो मुळात पूर्वला एवढा विचारला जात नाही आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती थोडा प्रश्न नव्हतेच. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था तर जवळपास हे 4 पॉईंट्स वरती तुम्हाला इथे मेनच्या अँगलनी जास्त पॉईंट बघायचे, जास्त थोडेसे 1-2 रेफरन्स बघायचे. बाकी तुमचं जे काही बुक असेल कोळंबे सरांचं ते तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल. याच्यामध्ये काही डाऊट्स नाहीये. तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो. जे तुम्ही आतापर्यंत प्रीचे रेफरन्स केले असतील तेवढेच आहेत, तेवढेच टॉपिक या ठिकाणी दिलेत. फक्त हे 4 टॉपिक जे आहेत जे थोडेसे वेगळे आहेत पूर्व परीक्षा ते थोडेसे इथे फोकस करायचं आणि पुढे चालायचं. तर मित्रांनो इथून पुढे सुद्धा आपण इकॉनॉमीचे सेशन्स कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला मेनचं जे काही गायडन्स आहे त्यामुळे इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत जेणेकरून आपल्याला हा प्रवास आणखीन बेस्ट टू बेस्ट बनवता येईल. तर मित्रांनो आज आपण इथे थांबूयात. तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.